जशी स्वर्गामध्ये 3 देवदूत होते. किती? कोण कोण? ना एक होता लुसिफर, दुसरा होता मिखाएल आणि तिसरा होता गॅब्रिएल. हालेलुया. ते 3 देवदूतांकडे 3 मोठ्या टीम होत्या. हालेलुया. पण याने काय केलं? पाप केल्यामुळे ही टीम पूर्ण टीम सहित कॅन्सल झाली. हालेलुया. कॅन्सल होऊन आता कोणच आहे आणि तिसरी टीम आहे कुठं? तर ती कॅन्सल केली. तिला आता नरक दिला. नरक तिच्यासाठी बनवला. बायबल मध्ये लिहिलंय की भूत हे नाव दिलं. हालेलुया. आणि ती टीम कॅन्सल झाल्यामुळे या टीमची जागा जी आहे ती पृथ्वीवर देवाने तयार केली आणि मनुष्याला बनवलं. आणि ही जी आराधना करणारी टीम होती ती आता पृथ्वीवर आराधना करणारी टीम देवाने तयार केली. आणि जेव्हा आपण इथून आराधना करतो ना तेव्हा स्वर्गामध्ये देव खुश होतो. देवाने तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे. हालेलुया. तर तशा प्रकारे आपण ज्या कलिसियामध्ये देवाने आम्हाला ठेवलंय, ज्या मंडळीमध्ये देवाने ठेवलंय, ती मंडळी सोडून आम्ही दुसऱ्या मंडळीमध्ये जातो तर काय होतं की हे अपंग बनवून टाकतो. देवाचं शरीर आहे. मंडळी कोण आहे देवाचं? दुसरी गोष्टमध्ये शरीर आहे. आणि एक शरीरामध्ये समजा एक अंगठी निघून गेली तर काय होतं शरीराचं? अपंग. काय होणार? अपंग. कारण प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलेलं आहे. प्रत्येकाला काम दिलेलं आहे. आणि म्हणून ते देवाचं जे शरीर आहे आम्हाला परिपूर्ण करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. परिपूर्ण करायचं आहे. काय करायचं आहे? आणि परिपूर्ण करण्यासाठी आम्हाला देवाची जी लोक आहेत त्या लोकांना सुसमाचार सांगून देवाकडे आणायचं आहे. आता सुसमाचार सांगणं फक्त आमचं कर्तव्य आहे. आमचं काम आहे. पण त्यांना आणलंय देवाचं काम. देव त्यांना तयार करेल आणि तेव्हा तू येईल. नाही तर असं नाही होणार. नाही पास्टरने सांगितलं मी जाणार आणि आणणार. 10 लोकांना तुम्ही आठवडाभरामध्ये सांगितलं गेलं सांगणार. मागे मी तुम्हाला सांगितलं 10 लोकांना सांगणार तर त्याच्यातला एक तरी माणूस येईल. तो देवाचा असेल. हालेलुया. सगळे येणार नाही. 9 पण येणार नाही, 8 पण येणार नाही, 5 पण येणार नाही. एक तर येईल. अरे एक तर भुकत हवा. हो का नाही? 18 दिवसामध्ये 18 दिवसातून किती लोक आले? सांगेलच नाही ते येणार का? इथे नाही चर्च मध्ये नाही आला चालेल पण तुमच्या घरी ते येऊन बसत असेल नवीन माणूस. बाबा ठीक आहे मला अजून सुधारणा सांगा, मला अजून बोला, अजून शिकवा. तिथे तुम्ही शिकवायचं आहे. आता तुम्ही तयार झाले. तुम्हाला शिकवणं तुमचं काम आहे. तुम्हाला शिकवायला पाहिजे. हालेलुया. कारण जोपर्यंत आपण समजणार नाही की ही माझी जबाबदारी आहे तोपर्यंत देवाचं काम तुम्ही करू शकणार नाही. तुम्ही देवाचे शिष्य होणार नाही. देवाने बोलवलंय अशासाठी की माझं काम करा. तिथे बसायला तुम्हाला बोलवलेलं नाही देवाने. थोडा दिवस बसायचं आहे, शिकायचं आहे, तिथून काम करायचं आहे. भले तुमची सेवा अलग असेल, माझी सेवा अलग आहे, पण सेवा आहे. ती सेवा तर करायला पाहिजे. हॅलो, सेवा तर करायला पाहिजे का नको? कधी डोकरा झाल्यावर कराल? डोकरा झाल्यावर कराल का? जवानांनो, डोकरा झाल्यावर कोण करतो सांगा ना? सगळा रस काय करतो? एक आंब्याचं उदाहरण जर पाहिलं तर आंब्याचं उदाहरण, आंबा चांगला आहे, मस्त चुकून आकारच खाला ना, त्यात रेला फक्त पाठा वरती साल ना, आता साना घे त्याला खा. काय खाणार? काय खाणार सांगा? तसा सगळा रस आम्ही भूताला देणार. सगळा रस जो आहे, काम करण्याची शक्ती आहे, सामर्थ्य आहे, सगळी ताकद आहे, ती आम्ही या जगीकाला देणार, जगासाठी देणार. काम
धंद्याला देणार, पण देवासाठी नंतर मग काठीवर चालणार ना. देवा मी आता तुझा शिष्य, काय देव सांगेल कशाला आला. आता तुला चालता येत नाही, मरायला पडला, आता माझी आठवण आली. ही वेळ आहे सुसमाचार सांगण्याची. नंतर गेला जमला. आता आहे तोपर्यंत आपण सांगू शकतो, तोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचू शकतो. नंतर वेळ संपून जाईल, निघून जाईल. लोकांना अविश्वासी लोक जे आहेत, जे समजा दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचू नका, पण तुमची जर नातेवाईक असतील ना, त्यांना त्यांच्यापर्यंत येशूचं नाव तर सांगा. ती का कमी आहेत नातेवाईक? त्याची नातेवाईक, त्याची नातेवाईक, त्याची नातेवाईक, त्याची नातेवाईक. अरे 2 माणसं जरी आली ना वर्षाला, एका माणसाकडून वर्षाला 2 माणसं आली ना, तरी पण देव एवढा आनंद करतो, एवढा आनंद उल्हास करताय. हालेलुया, हालेलुया. या जबाबदारी देवाने आम्हाला आणि तुम्हाला दिलेली आहे, ताकी आमचा जसा नाश आम्हाला वाटतं की आमचा नाश झाला पाहिजे, नाही, देवाला वाटतं की त्यांचा पण नाश नाही झाला पाहिजे. हालेलुया. असा कोण माणूस आहे की त्याला मरण चांगला वाटत, मरण नाही आला पाहिजे, असा कोण माणूस आहे? सगळी माणसं सांगतायत मरायलाच नाही ना, मरण पाहिजेच नाही. पण ते मरण तर माणसाने घेतला ना, त्याने तर निवडला, तुला मरण पाहिजे का जीवन पाहिजे? जीवन. हालेलुया. पाप केलं मरण. आता त्या मरणातून जर वाचायचं आहे ते एकमेव रस्ता आहे येशू. येशू बिना आम्हाला जीवन मिळणारच नाही. हालेलुया. म्हणून आम्हाला एक साधा आणि सोपा पद्धतीने येशूचं सुवार्ता सांगायची आहे. जर सुवार्ता तुम्ही सांगू शकणार नाही तर मात्र तुम्ही येशूवर प्रेम करू शकणार नाही. जो प्रेम करतो ना तो काहीही करायला तयार आहे. प्रेम कोण करतो? येशूवर, नवऱ्यावर नाही, येशूवर. त्याने हात केला म्हणतो असा नाही पाहिजे. प्रेम प्रेम आहे. हालेलुया. प्रेम करतो. एक उदाहरण, जो माणूस, जो एखादा मुलगा मुलीवर प्रेम करतो, तो मुलगा मुलीसाठी मरायला तयार असतो, हो का नाही? काहीही तू मान की मी गोष्ट देईन, तू चाल ना मी तुझ्यासाठी चांद आणून देईन. खूप तर दूरची गोष्ट, तू चांद आणून देईन न देत तर काय नाही, त्या खुदपत देत. पण काय सांगतो, मी तुझ्यासाठी चांद आणून देईन. बाबा इमानात तरी बसलास का विचार करी. इमानात बसतील तरी ते चांदावर जाय नाही. इमान जास्त कसा चांदा नाही. तुझ्यासाठी काहीही करायला तयार. अरे तुझ्यासाठी मी मरायला तयार. मरायला सांगा तर पहिले तू मरला, नंतर मी मरण. एवढी पण हिंमत नाही, हो का नाही? असं बरंच मी पाहिलं. हालेलुया. कधी कधी मरतात, मग विचार करतात ती मरण का नाही माहित नाही, यो पण मरण का नाही याची गॅरंटी नाही, एवढा विश्वास नाही. एक काम कर, धोका पण अशी पण मी पाहिलं आहे. हालेलुया. माझा सांगण्याचा उद्देश काय? प्रेम करणारी लोक वेडी होत आहेत, हो का नाही? वेडी, त्याला काही दिसतच नाही, दिसत असून दिसत नाही. प्रेमच दिसत, तो ना मी पुढे गेला तर समोरच. तशा प्रकारे आम्हाला जर येशूचा प्रेम झाला ना, तर येशूसाठी मी काहीही करायला तयार पाहिजे. जे बोलाल ते करेल, जिकडे सांगाल तिकडे जाईल. तो येशूसाठी मरायला तयार असतो, बाकी ढोंग असतात फक्त याच्यासाठी, बाकी काय. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, देवाने आम्हाला त्या मृत्यू मधून काढलंय, त्या मरणाच्या खाचेतून काढलंय, तर त्याची आम्ही काय केली पाहिजे? किंमत केली पाहिजे त्या देवाची. माझ्या पापासाठी जर देव मरू शकतो तर मी त्याच्यासाठी शिवा ऐकू शकत नाही का?
हॅलो, शिवा नाही ऐकू शकत? प्रेज द लॉर्ड. ऐकू शकतो शिवा? अरे शिवा काय आहे? ऐकून आल्या ना, ऐकून गेल्या. म्हणून आम्हाला देवाने 2 कान दिले. ऐकून ऐक ना, ऐकून सोडून दे. शिवा ऐकण्यासाठी आम्हाला देवाने किती कान दिले? 2. कशासाठी? ऐकून ऐकायचा नाही, ऐकून सोडून द्यायचा. जा. पण तोंड आम्हाला ऐकून काय करायला दिला आपल्या देवाने? देवाने सगळ्या शिवा देऊ नको, चांगला त्याला आशीर्वाद दे म्हणून ऐकून तोंड दिला. जर एक तोंडाने शिवा दे ना, एक तोंडाने काय कर आशीर्वाद दे असं सांगायचं का? तोंडच नाही ना, एकच आहे. इकडं फक्त आशीर्वाद दे, तू शिवा दिल्या तर ऐकून ऐक ना, ऐकून सोडून दे. नो टेन्शन. तरी आम्ही टेन्शन घेतो नाही का? जर प्रियानो तुम्हाला सांगू, येशूसाठी तुम्ही जर जगू शकत नाही, येशूसाठी तुम्ही काम करू शकत नाही, तर मग काय करणार आपण? काय करणार? कोणत्या भाषेने आपण सांगू शकतो मी येशूची मुलगी आहे? बाजारात कोणत्या भाषेत सांगू शकता? सांगा. कोणत्या याच्यामध्ये कसा सांगू शकता तुम्ही? बाजारात बोल. सर्व काही माझं हे आहे. मग येशूचा जर मी मुलगा आहे, तर येशू मला सांगतो ते करणं गरजेचं आहे का नाही? करायला पाहिजे की नाही? आहे ते. पण करतात का? आम्ही ओरडून बाबा सांगतो, अरे या करा ना, या करा ना, आपल्याला करायचं आहे. हो नाही का सून? हो पण सांगत नाही, नाही पण सांगत नाही. करायचं काय? पाहिलं तुझं काम आहे, तूच कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. हालेलुया. जल्दी यीशु आने वाला है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आम्हाला काय करायला लागेल? देवाचं काम करायला लागेल. कारण देवाचे आम्ही खाजगीचे लोक आहेत. कोण लोक आहेत? खाजगीचे लोक आहेत. खाजगीचे लोक म्हणजे काय? विकत घेतलेली लोक, कन्फर्म केलेली लोक, परमानेंटली लोक. आम्हाला परमानेंट नोकरी आहे. आम्हाला कधी रिटायरमेंट नाही होणार, कधी काढून टाकला जाणार नाही. देवाचीच मुलं आहे. आता मी मुलगा आहे तर बापाचं मला ऐकायला लागेल की नाही? बापाचं ऐकायला लागेल का नाही? बापाला लागल. बरोबर. तर बापाने मंदिर 28,000 आणि 18-19 मध्ये काय सांगलाय? का तू जा ना. जातो का? अरे कोणा घालून? मी कोण आहे तुम्हाला घालवणार? सांगा. मी कोण आहे तुम्हाला घालवणार? कोण नाही मिळत तुम्ही, पण तो आहे ज्याने दुनिया बनवली, ज्याने तुम्हाला बनवलं, तो सांगतो ना का तुम्ही जा. तर जायला पाहिजे की नको? हॅलो, जा पाहिजे का नको? काय करू आता? हे पास्टर सांगतो जायला नको पाहिजे, म्हणजे नको ते दुसरे मध्ये जाऊ. तो पण तसाच सांगतो. तुम्ही कुठं पण जा, वचन एकच आहे, देव एकच आहे. लक्षात ठेवा. सोडणार नाही. गणेश भाई हालेलुया. किती जबाबदारीने आमचा काम करतो. आता आम्ही येता पाऊस पडत होता, पाणी पडत होतं, नुकसान केली. आता माझी इकडे येण्याची जबाबदारी होती का नाही? काय इथे जाऊन ना, तिथे कोण नाही, वचन शिकवायचं आहे, आगायला एकदा पाणी आहे. सकाळी उठलो, रात्री 1 वाजता झोपलो, उठलो सकाळी आगायवरून. सकाळपासून 2 विजिट केल्या. विजिट करून तरी पण मी वेळेवर पोहोचलो नाही. तर का? भिजत आलो आणि जायलाच लागल.
जबाबदारी आहे. नाही गेलं तर गडबड होईल. तिथे कोण नाही गेलं देवाचं वचन द्यायला. देवाची लोक येणार आहेत. जबाबदारी आहे म्हणून आलो, नाही तर मी तिला खुशाल गेलो असतो, मस्त मासा खाल्ला असतं, मजा केली असती. पण नाही, ती मजा नको मला. देवाचं कर्तव्य आहे, देवाने मला निवडलेलं आहे, देवाने मला जी जबाबदारी दिली ती पूर्ण करायची आहे, ती पाळायला लागेल. म्हणून मला जायला लागेल. कसं म्हणतो, एक पास्टरचा फोन आला, विक्रमगडला आलोय आणि त्यांनी सांगितलं पास्टर आमच्याकडे उपास प्रार्थना आजपासून चालू आहे, तुम्ही काय पण करू या. नाही मी बोललो नाही, आमची पण प्रार्थना आहे, तिथे पण लोक वाटतात काय भुकत आहेत. हालेलुया हालेलुया. यांनो आम्हावर जी जबाबदारी दिली ती मला समजली पाहिजे. उदाहरण, तिकडनं येता 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 काही लोक गवार लावत होते, पाणी पडत होतं रे. त्याची जबाबदारी आहे ना म्हणून तर लावलेलं आहे, ते उगल का त्याला पण भारी ना. अरे पाणी पडला देवा धन्यवाद, पाणी पडलं याच्यात लावा म्हणजे निघत तरी पडतं. हालेलुया. त्याच्यासाठी किती मेहनत करतात. सकाळी उठून शेतामध्ये जायचा, गवत काढायचा, बेनायचा, का बनायचा, काय करायला बनायचा, ताकी त्याला चांगला जोर यायला पाहिजे, मजबूत काठी झाली पाहिजे ना. मजबूत होणार नाही तर त्याला शेंगा येणार नाही. मजबूत जास्ती शेंगा येणार नाही, जास्ती आल्यानंतर टाकावं कोण मिळणार. हालेलुया. त्याच्यासाठी किती मेहनत करतो. पण विचार केला की मी इथून मेल्यानंतर त्या ठिकाणी जाणार आहे, तिथं मला काही भेटायला पाहिजे म्हणून मी त्याच्यासाठी काही करावा. कधी विचार करतो आपण? हॅलो, कधी विचार करतो? म्हणून आम्हाला इकडे जशी अपेक्षा आहे ना की मला आशीर्वाद मिळायला पाहिजे, मला बाहेर कामाला जाण्यापेक्षा माझ्या शेतामध्ये उत्पन्न मिळायला पाहिजे, माझा संसार सांभाळण्यासाठी, तशाच प्रकारे मेल्यानंतर मला स्वर्गात पद मिळायला पाहिजे. अनंतकाळचे जीवन आणि आशीर्वाद, जो जीवनाचा मुकुट आहे तो. तर जीवनाच्या मुकुटासाठी आम्ही झटतो का? नाही झटत. त्याला कोणी विचारच करत नाही. येशूकडे कोणी लक्ष देतो का? हालेलुया. येशू आला, तो मेला, क्रूसावर त्याला मारलं, त्याच्या हातापायाला खिळं ठोकलं, कोणी लक्ष देत नाही. प्रियानो, आज ती जबाबदारी तुम्हाला आणि मला त्या देवाने दिलेली आहे. हालेलुया. आम्ही अन्य लोकांना सांगायला पाहिजे, जे लोक दुःखामध्ये आहेत, जे लोक कष्टामध्ये आहेत, ज्याला देव पाहिजे आहे, येशू विषयी मार्गदर्शन करायला पाहिजे. जेवढे येतं तेवढं तर करा. हालेलुया हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. देवाची इच्छा नाही की ती नरकामध्ये जावे, तेही देवाची इच्छा आहे की ती लोक यायला पाहिजे, त्यांचा उद्धार झाला पाहिजे, त्यांचं तारण झालं पाहिजे. ही देवाची इच्छा, देवाची योजना आहे. पण देवाची योजना आम्ही पूर्ण करत नाही. काय करणार? देवाने त्याला काम दिलंय, त्यालाच करू दे. हा विचार माणसाचा आहे. काय माणसाचा विचार आहे? देवाने त्याला निवडलाय, तो पास्टर आहे, तो लीडर आहे, त्याचाच काम आहे. त्याचं काम नाही मिळत, काम सगळ्यांचं आहे. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव सगळ्यांना विचारणार आहे, सगळ्यांचा लेखाजोखा देवाकडे आहे, सगळ्यांचा हिशोब देव घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला देव सांगतो, बाहेर जा, बाहेर जा आणि शिष्य तयार. हालेलुया हालेलुया. याला आम्ही बाहेर जायला पाहिजे. पौलुस कडे जेव्हा आम्ही पाहतो, रोम 15 आणि 17 वाचा. रोम 15 आणि 17. यास्तव देवाच्या गोष्टी संबंधाने ख्रिस्त येशूमध्ये मला नावाजून आहे. कारण राष्ट्राच्या लोकांनी
मान्य व्हावे म्हणून ख्रिस्ताने माझ्याकडून घडवले नाही असे काही सांगायला मी धजणार नाही. शब्दाने आणि कृतीने, चिन्हे व अद्भुते यांच्या सामर्थ्याने, देवाची आत्म्याच्या सामर्थ्याने जे घडले त्याच्याविषयी मात्र मी सांगेन. ते असे की यरूशलेमेपासून सभोवती इल्लुरिकमेपर्यंत मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली आहे आणि मी दुसऱ्याच्या पायावर बांधू नये म्हणून जेथे ख्रिस्ताचे नाव घेतले होते तेथे नाही तर दुसऱ्या ठिकाणी मी शुभवर्तमान सांगण्याचा प्रयत्न केला. असे लिहिले आहे की ज्यांना त्याचे वर्तमान आले नाही ते पाहतील आणि त्यांनी ऐकले नाही ते समजतील असे झाले. एक जबाबदारी आहे, पौलुसचे दर्शन आहे की ज्या लोकांपर्यंत सुसमाचार नाही त्या ठिकाणी मी जाणार आहे आणि मी जाईन. प्रियानं, पौलुस सारखी सेवा कोणी केली नाही. आमने सामने येशूला पाहिलेलं नाही मिळत. हालेलुया. एवढं प्रेम केलं की त्याने स्वतःला त्यागून टाकलं आणि देवाचं दर्शन त्याने ठेवलं समोर की मी यरूशलेम पासून इल्लुरिको पर्यंत जाईन आणि ज्या लोकांना सुवार्ता माहित नाही, सुसमाचार माहित नाही, येशूविषयी माहित नाही त्यांना मी सांगणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आमचं कर्तव्य आहे चालणं. आमचं काम आहे जाणं. आम्हाला ही डायरेक्टली स्वर्गदूत आला का तुम्हाला सांगायला आला नाही? आला असेल का डायरेक्ट देव आता जा चर्च मध्ये जा. देवाला सांगला का कुठल्या माणसाच्या द्वारा सांगला? तर आमची कर्तव्य आहे का नाही? हालेलुया. आमचं काम आहे, आम्हाला जायला लागेल. हे देवाची इच्छा आहे, ही देवाची योजना आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जो काम ऐका पुढे असं लिहिलेलं आहे याच्यामध्ये आपण पाहतो योहान, मला वाटतं योहान 15 मध्ये द्राक्ष वेळीविषयी एक दाखला आहे. असं लिहिले की जो मी वेळ आहे आणि तुम्ही माझे कोण आहात? फाटे आहात. आणि जो फाटा फळ देत नाही तो कट करून अग्नीमध्ये टाकला जातो किंवा टाकला जाईल. आणि जो फळ देतो त्याला काय करून छाटून एकदम त्याचा देखरेख केली जाईल. हालेलुया. यातले फाटे कोण आहेत? हे वेल कोण आहे? येशू आहे. फाटे तुम्ही आणि मी आहे. जर आम्ही काम केले नाही, सुसमाचार सांगितला नाही, कापून टाकलं जाईल आणि अग्नीमध्ये टाकायला सांगताय. सुकल्यानंतर कुठं लावतो? चुलीत सरपण करतो. हालेलुया. नरकामध्ये आग आहे. म्हणून बायबल सांगतं, याच्यामध्ये आपण पाहतो नीतिसूत्रामध्ये असं लिहिलंय, जर आम्हाला आशिषित बनायचं आहे, आशीर्वादित व्हायचं आहे, तर आम्हाला उद्योगी बनायला लागेल, आलसी बनायला लागणार नाही. आलसी हा काय होतो? जो आलसी आहे तो काय होतो? दारिद्र्य होतो असं लिहिलंय. आणि उद्योगी हा धनवान होतो, आशिषित होतो, त्याला आशीर्वाद. आम्हाला काम करायचंय, काम करून देवाची सेवा करायची आहे. देव तुम्हाला सांगत नाही हा दिवस काम करा देवाला किंवा माझा काम करा. देव नाही सांगत. देव सांगतो तुम्ही काम करा, पण वेळ काय असतं माझ्यासाठी काढा. एखाद्या माणसाला सांगायला किती तास लागतात? 5 मिनिटं, 2 मिनिटं, 1 दिवसाला सांगितलं. हालेलुया. हालेलुया. म्हणजे देवाचं काम करण्यासाठी आम्हाला केलंच पाहिजे असं नाही. तुम्ही कधीही करू शकता.
तुम्ही लोकांना त्याच्यासाठी आपण एक जर सुसमाचार सांगायचा आहे, समजा बाहेर जायचं नाही आपल्या लोकांना सांगण्यासाठी, हालेलुया, बाहेर नाही जाऊ शकत, ते जेवणावर ठेवू शकतो. पाहुण्याला बोलवा ना जेवायला, एक कोंबडा कापा, जेवायला बोलवा त्यांना, आणि कोंबडा शिजेपर्यंत एक थंडा आणा, बरोबर का नाही? आणि बातचीत चालू, सांगा ना त्यांना सुसमाचार, जेवण शिजत. आता ते सोडून जाणार नाही, कारण जेवायचं आहे. समीर भाई बरोबर ना? अरे जेवण शिजत, जेवायला बोलवलाय, तुम्हाला आता तुमचं ऐकायचं लागेल, सुसमाचार सांगा. ज्या पण आहे ते सहजला खाली करा, तिथं त्याला ऐकायच लागेल. ऐकला नाही त्याला पण लागेल, ऐकला नाही तर बाबा मला भुकतच राहायला लागेल. हालेलुया. असा पण सुसमाचार सांगण्याची पद्धती बऱ्याच वेगवेगळ्या आहेत. मी प्रवासात असतो, कुठे पण जात असताना मला ज्याने हात केला त्याला मी घेतो गाडी. मोठी गाडी असो छोटी असो, मी गाडीवर बसवतो आणि लगेच सांगायला सुरुवात करत नाही. काय करतो, पुढे द्यायचा, जिथं स्टॉप नाही मिळत ना असे ठिकाणी द्यायचा ना, एसीचा सुरुवात चालू करायची. आता तो उतरू पण शकत नाही ना अर्धेक केल्यावर, बरोबर नाही ऐकायचं, अगोदर नाही तर बस. आता त्याला तिथं जायलाच लागत ना, परत फुकट जायला लागत, त्याला जायचंच आहे ते त्याला ऐकायला पण लागत. आता ऐकणं नाही ऐकणं तो प्रश्न त्याचा आहे, पण सांगणं तर माझा काम आहे ना. मग हेल्मेट काढून घ्यायचा, मोटरसायकलवर बसलेला असला तर हेल्मेट काढून ठेवायचा, गाडीला घ्यायचा, याला आरशाला ठेवायचा लटकून, आणि चालायचा आता घरी. द्यायचा येशू, घे येशू, आता घे घे नको घे, तो प्रश्न तुझा आहे, माझा काम होता तुला सांगायचा. बस अशा प्रकारे सुसमाचार सांगायचा आपल्याला. सुसमाचार सांगताना त्याला कोणाला दुखवायचं नाही, धर्माविषयी सांगायचं नाही, त्यांच्या देवाविषयी सांगायचं नाही. सुसमाचार आपल्या देवाविषयी सांगायचं, येशूविषयी. येशू कोण आहे, येशू काय आहे, येशू काय करतो, मी कसा होतो, आपली साक्षी सांगा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ही आमची जबाबदारी आहे, तुमची जबाबदारी आहे. नाही सांगणार तर मला सांगू नको नंतर का पास्टरनी सांगला नाही. देवा देव विचारेल, नाही तू सोडून पण करू नका. पला नो टेन्शन, कारण माझी मंडळीच नाही, ती देवाची आहे, बरोबर ना? नो प्रॉब्लेम, ज्याला तिकडे जायचं तिकडे जा. असं होणार, ते कसं होणार, इथं लावला, हे वर्षी इथं रोप लावला, दुसऱ्या वर्षी उठून तिथं लावायचा, तिसऱ्या वर्षी उठून तिथं लावायचा. आज सकाळी ज्या भावाकडे गेलो आणि त्या भावाने मला 2 झाडं दाखवली, 2 झाडं दाखवली. भाऊ 2 आंबे आहेत, हे आंबे वाढत कशाला नाही? सकाळ सकाळ प्रश्न केला, हे आंबे तेवढंच आहे, हे रायवले आहेत तर ते फार मोठं झालं, हे तेवढंच आहे, 3 वर्षाचा आंबा आहे. ठीक आहे, 3 वर्षात इथंच लावला नाही. पहिल्या त्यांनी लावला, ते शेतनी मी कामाला जात होतो ना, त्यांनी लावलं तर मग त्यांनी काय केलं, तिथे गुरांनी खाऊन टाकलं, म्हणून मी तिथून उपटून आणलं, नाही तिथून उपटून आम्हाला इथं लावला, तो लगेच वाढायला पाहिजे, वाढेल का? त्याला सांगितलं लावला, पण कुठे लावला, जिथं नाही वाढायचं का तिथं झाडांचे बुडा खाल्ला, दोन्ही कलमी आंबं रायवले झाडांचे बुडा खाल्ला. त्याला जरा इथून काढून तिकडे लावा, ताकी त्याची वाढ होईल. त्याला जे जेवण पाहिजे त्याला मिळायला पाहिजे ना. तर अशी बऱ्याचशा लोकांची पद्धत असते, एक वरिष्ठ इथं हे मंडळीत, दुसरे वरिष्ठ हे मंडळीत, तिसरे वरिष्ठ मंडळीत, त्याच्यानंतर जो माणूस येतो एकाच मंडळीत असतो ना, तो एकदम
वाढतो आणि मस्त एक देवाचा शिष्य बनतो नाही ह्यो माणूस तिथेच राहतो याला काही माहित नाही कारण तो एका ठिकाणी मुलावत नाही हालेलुया देवाचे सिस्टम पण तशीच आहे देवाने ज्या मंडळीत आम्हाला बोलवले त्या मंडळीमध्ये आम्हाला राहायला पाहिजे दुसऱ्या मंडळीत राहणार तर तिथे काय वेगळा सुसमाचार आहे असं नाही तोच आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया पण माझी निवड कुठे आहे माझं बोलावणं कुठे आहे माझी जागा कुठे आहे जर इथूनची माझी जागा आहे ही तर तिथून जे मी निघाल तर तिथं होऊन राहील ना होऊन राहील का नाही मग तिथूनची मीठ टाकायला खुशाल सोडलेली त्याच्यात मग तिथं अपूर्णच झालं एक बोट जर निघून गेला तर योता अंगठा पाहिजे का नको तो तर अपंग झाला शरीर देवाचा म्हणून देव ज्या मंडळीमध्ये बोलवतो ना त्या मंडळीमध्ये आम्हाला राहणं गरजेचं आहे आणि त्या मंडळी राहून त्या मंडळीसाठी आम्हाला काम करायचं आहे काम करणं आमचं कर्तव्य आहे काय काम देवाचं काम प्रार्थना हालेलुया प्रार्थना करायची देवाच्या लोकांसाठी प्रार्थना करायची महाराष्ट्रासाठी प्रार्थना आम्हाला एवढंच नाही आमचा गावच आमचा परिवारच नाही आम्हाला पालघर जिल्हा आहे विक्रमगड तालुका आहे महाराष्ट्र आहे भारत देश आहे हालेलुया हालेलुया हा एवढा मोठा देश आहे त्या देशाचे लोक किती आहेत रोज प्रार्थना करणं गरजेचं आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया रोज प्रार्थना करणं गरजेचं आहे आम्हाला आमची जबाबदारी आहे आमच्या भारत देशाला वाचवण्यासाठी काम झालं ना मी असं नाही काम करायचं आहे पण देवाचा वेळ देवाला द्यायचा हालेलुया तर सुसमाचार सांगणं आमचं कर्तव्य आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया पौलाचं कर्तव्य होतं पौलाने केलं पौल सांगतो माझी आता धाव संपली मी केलं मी धावलो मी ना पाण्यातून जायचो तिथे मला मरण होतं जंगलातून जायचो तिथे मला मरण होतं तिथे लोक मारायला टपत होते बसलेले होते किती दुःखातून गेला तो तर देवाची सेवा बंद केली नाही प्रियानो आम्हालाही तसंच करायचं आहे जे बोध आम्हाला दिलंय जे ओझ आम्हाला दिलेलं आहे ते आम्हाला पुढं करायचं आहे परमेश्वर ते सिद्ध नाही परमेश्वर त्याच्यामध्ये मदत करेल दर्शन आम्ही पाहायचं आहे दर्शन देवाचं दर्शन आहे ते दर्शन आम्ही घेऊन त्या दर्शनाला आम्ही पुढे न्यायचं आहे हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड पूर्ण करणारा परमेश्वर आजकाल दर्शन देवाचं दर्शन काय फक्त लोक सांगतात दे 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 येशूने कधी सांगला दे येशूने सांगा घे 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 नाही ते येशूने आपण तर सांगणार त्यामध्ये तुम्हाला दिलं जाईल तर दियाला पाहिजे आम्ही कधी दियाला शिकतच नाही कसा काय देवा मला हॅलो संदीप भाई बरोबर का नाही आता एक ताजं उदाहरण आहे आपल्या खिच्यातून जेव्हा जात ना तेव्हा त्याची खरी किंमत कळते जेव्हा पेरणी केली ना आता कापणीच्या वेळेला नाश व्हायला लागला तर लोक काय चुकीला काय करतात त्यांच्या तोंडामध्ये एकच शब्द काय सांगावा पाण्याला सत्यानाश केला काय खावा काय प्यावा कसा काय करत काय करत अरे देवाला समजत नाही देवाला सगळं समजत पण तुम्हाला समजत का देव सांगते माणसाला समजत आहे मला सोडून दुसऱ्यांकडे जाते आता तरी समजा ही एक गोष्ट आम्हाला चांगली आहे की आमचं डोळं उघडावं का आमची जशी नुकसान होते तर आम्हाला किती दुःख होतं अरे होतं का नाही झालाय का नाही दुःख मला सांगा देवाची एवढी दुनियामध्ये लोक आहेत त्या लोकांचा नाश होतो देवाला दुःख होत नसेल हॅलो होत नसेल मग तो काय विचार करीत असेल
माणूस आणले असता एक महिन्यामध्ये तरी होल तोडून फोडून टाकायला लागला असता, मोठा बनवायला बाहेर काढून गेला. एवढी माझ्या लोकांना नाश होतो. ते काम तर करायला पाहिजे. तर देवाला टेन्शन येत असेल तर नाही. अरे हो का नाही, आम्हाला किती येते सांगा ना. हालेलुया, बोलो येशू मसीह की जय. प्रेज द लॉर्ड. तर देवासाठी आम्ही भुकेले पाहिजे, काही करायला तयार पाहिजे. पास्टरने सांगितलं चला इकडे या, तिकडे आलं पाहिजे. फोन स्विच ऑफ करून ठेवतात काही. पास्टर बोलला फोन बंद करून ठेवा. बर, देव तो पाहिजे ना. हॅलो, देव पाहिजे का नाही. आम्हाला एखादी गोष्ट पाहिजे आणि हे त्याचा किती आनंद होतो. विचार करा, तशाच प्रकारे देवाच्या घरामध्ये एक व्यक्ती येतो ना तर देवाला किती आनंद होतो, फार आनंद होतो. तर ते काम तुम्हाला आणि मला देवाने सोपवून दिलेलं आहे. सुसमाचार सांगा. बाकी सांगायला तर नको सांगू, तो माझं काम नाही, मी तुम्हाला सांगला. हालेलुया. तुम्हाला सांगितलं. आता त्या तुमच्यावरती आहे, जाण सांगायचं की नाही सांगायचं. हिशोब देव तुमच्याकडून घेणार, हे बघी 100% आहे. हालेलुया. माझं काम केलं आणि करतो पण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठीक आहे, या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला सर्वांना